आम्हाला आजोबाला दुसरं कोण बोलायला बिलकुल आवडत नाही. त्याला खूप प्रेम करत होतो. आम्ही लांब गेलो आणि नंतर जेव्हा भैया 2014 नंतर जेव्हा तो मंत्री झाला तर सर्वात जास्त आनंद त्यांना झाला. परत मला मुली झाल्या, ते जसं जवळ आले. आणि जेव्हा घर सोडलं होतं, म्हणजे मी अब्रॉडला शिकायला गेलो तर मी पत्र लिहिलतो आणि ते पत्र मला त्यांना बोलायचं होतं, पण मी ते पत्र लिहून ठेवलं आणि ते पत्र मी जवळपास 14 वर्षानंतर त्यांना वाचून दाखवलं. काय बोलताय, खतरनाक आहे. कारण मला म्हणजे मी निलंगेकरचा पहिला कुटुंबातला पहिला सदस्य की मी अब्रॉडला शिकायला जातो. आणि सर्वात जास्त कौतुक तुम्हाला, कारण आजोबा खूप उच्च शिक्षित होते. म्हणजे ग्रॅज्युएशन म्हणा, BLLB, राज्यशास्त्रात MA करणारे, PhD होल्डर, ते सर्व. सॉलिड आहे. तुम्ही एक पत्र 14 वर्षानंतर वाचून दाखवलं. आजोबांना ठेवलं होतं आणि आजोबाला परत घरातून बाहेर गेले 14 वर्षानंतर त्यांना बसवून द्या. आणि आजोबा याच्यासोबत गप्पा मारायचे पूर्ण वेळ, यांच्यासोबत बोलायचे, हे करायचे.